भक्तांनो, अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज जेव्हा 1856 मध्ये अक्कलकोटमध्ये प्रकट झाले, तेव्हा सर्वांना वाटले की हे एक साधे चमत्कारी सिद्ध पुरुष आहेत. पण स्वामींचे खरे वय काय होते? अक्कलकोटमध्ये येण्यापूर्वी स्वामी नक्की कुठे होते? ते कित्येक शतकांपासून या पृथ्वीवर वावरत होते. या प्रश्नांचे उत्तर आजही अनेकांना माहीत नाही. विज्ञान आणि इतिहास जिथे थक्क होतं, तिथे स्वामींचे महारहस्य सुरू होते. आजचा हा व्हिडिओ स्वामी समर्थ महाराजांच्या संपूर्ण आयुष्यातील सर्वात रहस्यमय आणि डोळे उघडणाऱ्या घटनेवर आधारित आहे. अक्कलकोटमध्ये जेव्हा स्वामींचे परमभक्त गोपाळ बुवा आले, तेव्हा स्वामींनी त्यांना त्यांच्या हिमालयातील पूर्ण वास्तव्याची आणि कित्येक वर्षांपूर्वी घडलेल्या एका अद्भुत प्रसंगाची आठवण करून दिली होती. हिमालयातील त्या बर्फाच्छादित कड्यांमध्ये जिथे सामान्य माणूस पोचू शकत नाही, तिथे स्वामींनी कोणते अद्भुत कृत्य केले होते? गोपाळबुवांना स्वामींनी नक्की काय सांगितले, ज्याने त्यांचे संपूर्ण शरीर थरथर कापायला लागले? या महारहस्याबद्दल मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला मुळीच सांगणार नाही, कारण साक्षात परब्रह्माचा हिमालयातील प्रवास समजून घेण्यासाठी तुम्हाला मनाला आधी त्या उच्च आध्यात्मिक पातळीवर जावे लागेल. व्हिडिओच्या मध्यभागी आणि शेवटी मी तुम्हाला स्वामींचे हिमालयातील अस्तित्वाचे काही पुरावे देणार आहे, जे ऐकल्यानंतर तुमच्या डोक्यातील सर्व शंका दूर होतील. त्यामुळे विज्ञानाच्या आणि बुद्धीच्या पलीकडचे स्वामींचे हे सर्वात मोठे रहस्य जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत शांतचित्ताने बघा. भक्तांनो, स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकटीकरणाबद्दल अनेक कथा आहेत. असे म्हटले जाते की हस्तिनापूरजवळ असलेल्या छेलखेडा येथील कर्दळीवनातून स्वामी प्रकट झाले. तिथे स्वामींनी तब्बल 300 वर्ष कडक तपश्चर्या केली होती. एका लाकूड तोड्याची कुऱ्हाड चुकून भुईमुगाच्या ढिगाऱ्यासारख्या दिसणाऱ्या वारुळावर पडली आणि तिथून साक्षात स्वामी समर्थ महाराज प्रकट झाले. पण कर्दळीवनातून प्रकट झाल्यानंतर अक्कलकोटमध्ये येण्यापूर्वी स्वामींनी संपूर्ण भारत भ्रमण केले होते. विशेषतः हिमालयातील गुप्त गुहा, गंगेचे उगमस्थान आणि तिबेटच्या पठारावर स्वामी अनेक वर्ष वावरले होते. तिथे त्यांनी अनेक ऋषीमुनींना योगाभ्यासी साधूंना दर्शन दिले आणि त्यांचे कल्याण केले. पण अक्कलकोटमधील सामान्य लोकांना याबद्दल काहीच माहीत नव्हते, जोपर्यंत गोपाळबुवा अक्कलकोटमध्ये आले नाहीत. चला तर मग रहस्याचा पडदा बाजूला सारूया आणि पाहूया की स्वामींनी गोपाळबुवांना नक्की कोणती आठवण करून दिली. गोपाळबुवा हे एक उच्च विद्याभूषित आणि आध्यात्मिक प्रवृत्तीचे साधक होते. त्यांनी स्वतः अनेक वर्षे हिमालयात राहून योगाभ्यास आणि तपश्चर्या केली होती. त्यांनी हिमालयात अनेक सिद्धपुरुष आणि योगी पाहिले होते. जेव्हा त्यांनी ऐकले की सोलापूरजवळील अक्कलकोटमध्ये एक अत्यंत अद्भुत दिगंबर वृत्तीचे महापुरुष आले आहेत, तेव्हा त्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली. ते स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोटच्या दरबारात आले. दरबारात आल्यावर गोपाळबुवा एका कोपऱ्यात शांतपणे बसले. ते स्वामींच्या प्रत्येक हालचालीचे, त्यांच्या डोळ्यातील तेजाचे आणि त्यांच्या बोलण्याचे बारकाईने निरीक्षण करत होते. त्यांच्या मनात कुठेतरी एक सूक्ष्म अहंकार होता की हिमालयातील मोठे मोठे योगी पाहिले आहेत, बघूया हे अक्कलकोटचे स्वामी नक्की कोण आहेत. स्वामी महाराज वटवृक्षाखाली बसले होते. अचानक त्यांनी आपली नजर फिरवली आणि थेट गोपाळबुवांच्या डोळ्यात पाहिले. स्वामींचे ते डोळे पाहून गोपाळबुवांच्या छातीत धडधडू लागले. स्वामी समर्थ महाराज मोठ्याने हसले आणि त्यांनी गोपाळबुवांना जवळ बोलावले. गोपाळबुवा थरथरत्या पायांनी स्वामींच्या समोर येऊन उभे राहिले. स्वामींनी त्यांच्याकडे रोखून पाहिले आणि ते अचानक अशा भाषेत बोलू लागले, जी भाषा अक्कलकोटमधील कोणालाच समजत नव्हती. ती हिमालयातील प्राचीन साधूंची भाषा होती. स्वामी कडाडले, का रे गोपाळा, ओळखलं नाहीस या स्वामीला? विसरलास तो दिवस जेव्हा तू हिमालयातील त्या बर्फाच्छादित दरीत बद्रीनाथच्या मागे असलेल्या गुप्त गुहेपाशी एका मोठ्या संकटात सापडला होतास? तेव्हा साक्षात मृत्यू तुझ्या समोर होता. तेव्हा तुला त्या संकटातून कोणी वाचवले होते? स्वामींचे हे शब्द ऐकताच गोपाळबुवांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांचे संपूर्ण शरीर घामाने डडबडले, कारण हिमालयातील ती घटना अत्यंत खाजगी होती. ती जगातील कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीला माहीत नव्हती. कित्येक वर्षांपासून जेव्हा गोपाळबुवा हिमालयात तपश्चर्या करत होते, तेव्हा एका रात्री भयंकर बर्फाचे वादळ आले. तापमान उणे कित्येक अंश खाली गेले होते. गोपाळबुवा एका गुहेत अडकले होते. भूक, तहान आणि प्रचंड थंडीमुळे त्यांचे शरीर गोठून चालले होते. त्यांना समजले होते की आता आपला मृत्यू निश्चित आहे. अशा कठीण प्रसंगात त्यांनी डोळे बंद करून त्या परमेश्वराचा धावा केला होता. त्याचवेळी त्या भयंकर वादळात एक दिगंबर महापुरुष त्या गुहेत प्रकट झाला. त्या महापुरुषाने केवळ बुवांच्या डोक्यावर हात ठेवला, ज्यामुळे त्यांच्या शरीरात अचानक उष्णता निर्माण झाली. त्या महापुरुषाने त्यांना काही अद्भुत जडीबुटी दिली, ज्याने त्यांचे प्राण वाचले. सकाळी जेव्हा वादळ शांत झाले, तेव्हा तो महापुरुष तिथून अदृश्य झाला होता. गोपाळबुवांनी आयुष्यभर त्या देवदूताचा शोध घेतला,
पण तो त्यांना कुठेही सापडला नाही. आज अक्कलकोटच्या वटवृक्षाखाली बसलेल्या या स्वामींनी जेव्हा नेमका त्याच घटनेचा, त्याच गुहेचा आणि त्याच रात्रीचा उल्लेख केला, तेव्हा गोपाळबुवांना कळून चुकले की ज्या महापुरुषाने हिमालयात त्यांचे प्राण वाचवले होते ते दुसरे कोणी नसून साक्षात हेच अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज होते. गोपाळबुवांनी तात्काळ स्वामींच्या चरणावर लोटांगण घातले आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. त्यांचा सर्व अहंकार एका सेकंदात गळून पडला. माझ्या प्रिय भक्तांनो, स्वामी कालही होते, आजही आहेत आणि उद्याही राहतील. हे आपल्या प्रत्येक जन्मात आपल्या पाठीशी उभे असतात. जर तुमचा स्वामींच्या या त्रिकालबाधित सत्य स्वरूपावर पूर्ण विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये आत्ताच भक्तिभावाने लिहा, अशक्यही शक्य करतील स्वामी. मित्रांनो, गोपाळबुवांची ही कथा आपल्याला विचार करायला लावते. हिमालयातील ही घटना आणि स्वामींचे अक्कलकोटमधील प्रकटीकरण यामध्ये कित्येक वर्षाचे अंतर होते. यावरून हे सिद्ध होते की स्वामींचे शरीर हे सामान्य मानवी नियमांच्या पलीकडचे होते. आजचे आधुनिक विज्ञान सांगते की माणसाचे आयुष्य 100 ते 120 वर्ष असू शकते, पण स्वामी समर्थ महाराजांबद्दल इतिहासकार आणि अभ्यासक सांगतात की स्वामी या पृथ्वीवर 600 वर्षापेक्षा वेगवेगळ्या रूपात वावरत होते. कधी ते लंडनमध्ये दिसले, कधी काशीमध्ये, कधी जगन्नाथपुरीमध्ये, तर कधी हिमालयात. ते वेगवेगळ्या भाषा अत्यंत अखलितपणे म्हणायचे. जेव्हा गोपाळबुवांसारख्या सिद्ध साधकाने स्वामींचे हे रूप पाहिले तेव्हा त्यांनी लिहून ठेवले की स्वामी हे कोणत्याही देशाचे किंवा काळाचे मर्यादित रूप नाहीत, तर ते साक्षात विश्वाचे चालक आहेत. स्वामी समर्थ महाराजांच्या हिमालयातील पूर्ववास्तव्याबद्दल काही अत्यंत महत्त्वाचे पुरावे आजही उपलब्ध आहेत. तिबेटमधील काही प्राचीन बौद्ध मठांमध्ये अशा एका महापुरुषाचा उल्लेख केला आहे जो हुबेहूब स्वामी समर्थ महाराजांसारखा दिसतो. त्यांना तिथे लालागुरू किंवा सिद्धपुरुष म्हणून संबोधले गेले आहे, जे हवेतून वस्तू निर्माण करायचे आणि बर्फावर अनवाणी चालायचे. स्वामी समर्थ अक्कलकोटमध्ये असताना अचानक उत्तर भारतीय नेपाळी किंवा तिबेटी भाषा बोलायचे. जेव्हा हिमालयातील संन्यासी अक्कलकोटमध्ये यायचे तेव्हा स्वामी त्यांच्याशी त्यांच्या स्थानिक भाषेत संवाद साधून त्यांना थक्क करायचे. कर्दळी वन हे हिमालयाच्या आणि श्रीशैलमच्या पर्वतरांगाशी जोडलेले आहे. तिथून प्रकट झाल्यानंतर स्वामी थेट हिमालयाकडे गेले होते. याचे अनेक पुरावे स्वामी चरित्रात मिळतात. ते सांगायचे, आम्ही हिमालयातून आलो आहोत, आमचे घर तिथेच आहे. माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो, गोपाळबुवांची ही कथा आपल्याला एक मोठा खूप धडा शिकवून जाते. जर स्वामी हिमालयातील त्या दुर्गम गुहेचा एक भक्ताचे प्राण वाचवण्यासाठी धावून जाऊ शकतात, तर तुमच्या आयुष्यातील छोट्या मोठ्या संकटात ते तुम्हाला एकटे का सोडतील? मुळीच नाही. फक्त गरज आहे ती गोपाळबुवांसारख्या निस्सीम आणि अहंकारीची भक्तीची. जेव्हा तुम्ही जगाचा अभिमान सोडून मनापासून स्वामींना हाक मारता तेव्हा स्वामी अदृश्य रूपात तुमच्याही पाठीशी उभे राहतात. चला तर मग अत्यंत भक्तिभावाने आणि प्रेमाने शेवटची कमेंट आत्ताच्या आत्ता लिहा, श्री स्वामी समर्थ महाराज की जय किंवा स्वामी माझा पाठी राखा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका बुद्धीला थक्क करणाऱ्या आणि मनाला शांतता देणाऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वामी नामात मग्न रहा. धन्यवाद.